आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार परिणय फुके भाऊ। उद्या ओबीसींच्या नेत्यांची बैठक आहे, ज्यामध्ये विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे यांना बोलावलेलं आहे। काय चर्चा आहे, कधी बैठक, कोणी आयोजित केली? नाही, ही राज्य सरकारने ही बैठक आयोजित केलेली आहे। मागे गोंदिया इथे मोठा मोर्चा झाला होता आणि त्यावेळेस मी तिथे संबोधन करत असताना मी सांगितलं होतं की राज्य शासनामध्ये आणि ओबीसी संघटनेमध्ये एक समन्वयाची बैठक आयोजित आपण करू आणि त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी उद्याचा वेळ मुंबईला दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील सगळेच प्रमुख ओबीसी नेते या बैठकीत राहणार आहे। या बैठकीत माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, माननीय अजितदादा पवार साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। ओबीसीच्या संदर्भातली जी उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील किंवा ओबीसीचे मंत्री अतुल साळवेजी असतील, भुजबळ साहेब असतील, विजयभाऊ वडेट्टीवार ज्यांनी हे आंदोलन संपूर्ण विदर्भात ज्यांनी पुकारलेला ते असतील आणि लक्ष्मण हाकेजी असतील आणि सगळेच ओबीसी संघटनेचे जे प्रमुख ओबीसी नेते आहेत महाराष्ट्रात ते सगळे या बैठकीला असतील। यातल्या बहुतांश नेत्यांची म्हणजे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके यांची बहुतांश नेत्यांची एकच मागणी होती की जो GR काढलेला आहे मराठा समाजासाठी त्यामुळे ओबीसी वर अन्याय होतोय, म्हणून सरकारनं चर्चा करावी। याच मुद्द्यावर चर्चा होणार आहे। निश्चितच त्याच 2 सप्टेंबर 2025चा जो GR आहे आणि त्या GR मध्ये काही त्रुट्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि निश्चितच त्यांचा जो या संदर्भातला जो त्यांचं इंटरप्रिटेशनचं काही चुकत असणार किंवा त्यांचं काय वास्तविक त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठीच ही बैठक आहे आणि याच्यात तोडगा काढण्यासाठीच ही बैठक आयोजित केलेली आहे। जर ओबीसी नेत्यांना सर्व नेत्यांना वाटलं की यातले काही बदल करणं गरजेचं आहे GR मधले, तर ते बदल होईल? हा निर्णय राज्य सरकार घेणार, हा निर्णय उपसमिती घेणार। मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह चर्चा यामध्ये आणि या सगळ्या विषयाचा तोडगा निश्चितच यामधनं निघणार। ओबीसींचे महाराष्ट्रभर मोर्चे सुरू आहे, त्यांना वाटतंय ओबीसी नेत्यांना की आमच्या ताटातलं काढून मराठा समाजाला दिलं, त्यामुळे ही चर्चा समन्वय निश्चितच एक मला असं वाटतं एक दुष्प्रचार म्हणा किंवा एक कन्फ्युजन म्हणा ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे की या 2 सप्टेंबरच्या GRमुळे ओबीसीचं आरक्षणामध्ये वर गदा येणार किंवा ओबीसीच्या आरक्षणाचे हिस्से वाढतील म्हणून। आणि मला असं वाटतं की या सगळ्या मीटिंग नंतर या सगळ्या जेही गैरसमज आहे याच्यात हे दूर होतील। कधी, किती वाजता बैठक आहे आणि कुठे आहे? उद्या मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये 11:30 वाजता बैठक आहे आणि मला असं वाटतं याच्यात सगळेच उपस्थित राहणार आहे। गेले काही दिवस झाले बबनराव तायवाडे आवाहन करत होते की जर तुम्हाला वाटत असेल, कारण की त्यांची भूमिका होती या GRमुळे नुकसान होत नाही। विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, छगन भुजबळ म्हणत होते की या GRमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे। हे सगळे नेते पहिल्यांदाच आमने सामने येणार या GR नंतर। निश्चितच असं सगळे आपसात बोलत असतात, सगळे आपसात चर्चा करत असतात, आमने सामने येण्याची गोष्ट नाही, सगळेच ओबीसींच्या समोरासमोर चर्चा होईल नेत्यांची। निश्चितच समोरासमोर त्यांची आपसात चर्चा नाही होणार, त्यांची आणि सरकारची चर्चा होणार आणि मला असं वाटतं याच्यात तोडगा निघणार। याच्यानंतर याच्या व्यतिरिक्तही अनेक ओबीसींच्या संदर्भातले महाराष्ट्रामध्ये ओबीसींची प्रगती झाली पाहिजे, ओबीसींना आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे किंवा ओबीसींच्या अनेक योजना आणखीन आल्या पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी, ओबीसीच्या रोजगारांसाठी आणि म्हणून मला असं वाटतं की ही बैठकीत एक महत्त्वपूर्ण बैठकी ठरणार आहे। उद्याच्या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। गेले काही दिवस झाले ओबीसींचे मोर्चे महाराष्ट्रात निघत आहेत, त्या ओबीसी नेत्यांचं उद्या समाधान होणार का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।